श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। मी दररोज एक वाक्य बोलते की स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आहात ना सगळे स्वामींच्या सेवेमध्ये रममाण? स्वामींचा विसर पडून देऊ नका। भले आयुष्यात दुःख येऊ दे, आनंद येऊ दे, कोणतेही संकट येऊ देत, कुठलेही अडीअडचणीचे प्रसंग येऊ दे, सुख पण शेअर करा आणि आनंद पण स्वामींना सांगा आणि दुःख पण स्वामींना सांगा। तुमच्या आयुष्यात दोन्हीचा बॅलन्स राहील। दुःख जरी आले तरी संकटांवर मात करण्याची ताकद तुम्हाला स्वामी देतील। दुःखामध्ये कोणाच्याही रूपात येऊन स्वामी तुम्हाला मदत करतील आणि आनंदामध्ये तुमच्या ते बरोबर हसतील, याची खात्री मी तुम्हाला देते। कारण स्वामी जिथे आपण असतो तिथे स्वामी असतात। स्वामींच्या कोणत्याही भक्ताला स्वामी कधीच एकटे सोडत नाहीत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। 15 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे नवरात्री आणि नवरात्रीमध्ये ज्यांच्याकडे घट नाही किंवा ज्यांच्याकडे घट आहे ते दोन्ही पण मंगल कलश घरामध्ये स्थापन करू शकतात। ज्यांच्याकडे नाहीये त्यांना जर नव्याने मंगल कलश स्थापन करायचा असेल तर नवरात्रीचा पहिला दिवस हा मंगल कलशासाठी अतिशय उत्तम दिवस आहे। सगळ्यात आधी जाणून घेऊया मंगल कलश घरामध्ये का असावा। मंगल कलश घरामध्ये असल्यावर ब्रह्मा, विष्णू, महेश, वरुण देवता, जलदेवता या सगळ्यांची कृपा आपल्या घरावर राहते आणि या सगळ्यांच्या कृपेमुळे घरात आपल्याला कोणत्याही प्रकारची कमी पडत नाही। तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी, त्याच्यावर नारळ आणि त्याच्यात विड्याची पानं हे सर्व ठेवल्यामुळे त्याच्यातनं ज्या लहरी येतात, तरंग येतात, त्या अतिशय पॉझिटिव्ह असतात आणि आपल्या घरातल्या दुःखापासून, अडचणींपासून, संकटांपासून मात करण्यास आणि घरातल्या वातावरणातला पॉझिटिव्ह करण्यास, निगेटिव्ह वाइब्स बाहेर फेकण्यास मंगल कलश मदत करतो। मंगल कलशाच्या आजूबाजूची जवळजवळ 3-4 खोल्या जागा म्हणजे आपलं संपूर्ण घर हे एक प्रकारचं प्रोटेक्शन राहतं, संरक्षणाचं कवच असतं मंगल कलश। म्हणून मंगल कलश घरामध्ये स्थापित करावा। मंगल कलशामध्ये नावच आहे मंगल, जो आपल्या घरामध्ये सगळं काही मंगल घडवून आणतो। बऱ्याचशा लोकांच्या देवघरामध्ये जागा नाही असं ते सांगतात किंवा वरती देवघर आहे असं सांगतात। त्यांनी काय करावं तेच मी तुम्हाला सांगणार आहे। मंगल कलश तसा तुम्ही देवापाशीच नाही तर घरात हॉलमध्ये सुद्धा बसवू शकता। ज्यांच्या देवघरात जागा नसेल त्यांनी, बाकीच्या सगळ्यांनी देवघराच्या इथेच मंगल कलश बसवायचा आहे। मात्र ज्यांना जागा नाही, ज्यांचे देवघर वरती आहे, त्यांनी सरळ एक टिपॉय स्टूल घ्या। देवघराच्या खाली सुद्धा तुम्ही मंगल कलश बसवू शकता। मंगल कलश घरात असण्याला महत्त्व आहे। हॉलमध्ये जरी तुम्ही पूर्व पश्चिम दिशेला मंगल कलश ठेवला, त्याला तशी दिशा नाहीये कारण नारळ पण सगळ्या बाजूने आहे, तांब्या पण सगळ्या बाजूने आहे, त्यामुळे त्याला स्पेसिफिक अशी दिशा नाहीये। हॉलमध्ये स्वच्छ सुंदर एक पवित्र जागा तयार करा। एखादं छानसं स्टूल घ्या किंवा एखादा एक कोपरा छान तयार करा, त्याच्यावर चौरंग किंवा स्टूलच शक्यतो मांडा, चौरंग खाली होईल आणि त्याच्यावर मंगल कलश स्थापन करा। कारण घरामध्ये मंगल कलश असणं अतिशय चांगली गोष्ट आहे। देवांच्या उजव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हाताला मंगल कलश स्थापन करावा ज्यांनी देवघरात करणार आहेत। बाकीच्यांनी तुमचा रोज पिरियडमध्ये वगैरे हात लागणार नाही अशा ठिकाणी मंगल कलश स्थापन करू शकता। मंगल कलश कसा स्थापन करावा हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मंगल कलश का स्थापन करावा हे तर मी तुम्हाला सांगितलं। याचा व्हिडिओ करण्याची जास्त गरज वाटली नाही कारण अतिशय सोपी माहिती आहे। उगाच तुम्हाला गोंधळात टाकण्यापेक्षा तोंडी माहिती देते। जवळजवळ 90% लोकांना माहिती आहे। ज्यांना माहित नाही त्यांनी नक्की हे व्यवस्थित ऐका आणि त्याप्रमाणे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असेल तरी आणि नसेल तरी मंगल कलश लावा। ज्यांच्याकडे घटस्थापना नाहीये त्यांनी मंगल कलशाची स्थापना करा आणि त्याच्या समोर तुम्ही अखंड दिवा लावा। ज्यांच्याकडे घटस्थापना आहे त्यांनी घटस्थापनेचं घट वेगळा आणि हे कलश वेगळा असं देखील मांडू शकता। आणि हा एकदा मांडला की तुम्हाला हा कायमस्वरूपी ठेवायचा आहे। मात्र काही कारणाने तुम्हाला तो नसेल ठेवायचा तरी त्याला कोणतीही अटी काही नाहीयेत, बंधन काही नाहीये। मंगल कलश स्थापन करताना तुम्हाला सगळ्यात आधी एक तांब्याचा कलश लागणार आहे। बरेच जण स्टीलच्या तांब्यात ठेवतात पण खरं सांगते त्याच्यातून त्या लहरी येत नाहीत ज्या तांब्याच्या धातूतून येतात। त्यामुळे स्टीलच्या तांब्याचा काहीही उपयोग नाही। तांब्याचाच तांब्या घ्या। फक्त मात्र 150 रुपयाला तांब्याचा तांब्या मिळतो। 150 रुपये ते 200 रुपये एवढा खर्च तर आपण प्रत्येक जण मध्यमवर्गीय करू शकतो।
थोडासा पैसा वाचवा, 50 रुपये 10 रुपये करून बाजूला टाका, मात्र मंगल कलश घ्या. ज्यांची परिस्थिती नाही त्यांना पण मी विनंती करते, थोडे थोडे पैसे बाजूला ठेवा आणि मंगल कलश नक्की घ्या. तांब्या तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर एक नारळ पाण्याचा तुम्हाला लागणार आहे. 5 आंब्याची पाने किंवा 5 विड्याची पाने तुम्हाला लागणार आहेत. 1 रुपयाचं एक नाणं लागणार आहे. सुपारी, फूल, अक्षता आणि दुर्वा ऑप्शनल आहेत, असल्या तरी चालतील, नसल्या तरी चालतील. तसं तर नवरात्री सोडून म्हणाल तर कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी मंगल कलशाची स्थापना आपण करू शकतो. पण आत्ता आपण बोलत आहोत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंगल कलश कसा बसवायचा. सगळ्यात आधी देवांच्या उजव्या आपल्या डाव्या हाताला जागा करून घ्यायची. एक छोटीशी प्लेट घ्या, त्यामध्ये तांदूळ ठेवा. तांदूळ रंगीत असावेत, कुंकवाने लाल केलेले असावेत. त्यामध्ये तांदूळ ठेवा. त्यामध्ये स्वच्छ शुद्ध पाण्याने तांब्या चांगला घासलेला, चकचकीत असा तांब्या घासलेला पाणी भरून ठेवा. त्याच्यावर पुढच्या बाजूला स्वस्तिक आणि कडेला 5 रेषा ओढा. 5 रेषा कुंकवाने ओढायच्या आहेत. त्यानंतर त्या तांब्यामध्ये एक सुपारी, एक फूल, अक्षता, हळदी कुंकू आणि असतील तर दुर्वा हे घालायचं आहे. विड्याची 5 पाने, आंब्याची किंवा विड्याची 5 पाने तांब्यामध्ये घालायची आहेत आणि त्यावर मधोमध नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी जिथून आपण उघडतो ती बाजू वर करायची आहे. त्या नारळाला हळदी कुंकू लावायचे आहे, फूल व्हायचे आहे आणि त्या कलशाची पूजा करायची आहे. आणि त्यासमोर नवरात्रीमध्ये 9 दिवस अखंड दिवाही लावू शकता, तात्पुरता दिवाही लावू शकता. आता हा नारळ कधी बदलायचा, तर हा नारळ तुम्ही जोपर्यंत त्याला कोंब येत नाही तोपर्यंत तोच नारळ तुम्ही ठेवू शकता. यातलं पाणी कधी बदलावं, तर प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी एक वार ठरवून घ्या, त्या दिवशी यातलं पाणी बदला. रोज बदललं तरीही चालतं. यातलं जे पाणी आहे ते तुम्ही घरामध्ये शिंपडा, पूर्ण घरात पॉझिटिव्हिटी येते. पिण्यास वापरू नका, कारण तांब्यामध्ये जास्त काळ राहिलेलं पाणी पिण्यास वापरत नाहीत. बाकीचं पाणी झाडाला घाला, थोडं थोडं पाणी घरात शिंपडा. ज्या वेळेस तुमच्या नारळाला कोंब येईल अशा वेळेस तो नारळ शेतामध्ये किंवा रस्त्याच्या कडेला जाऊन लावा, म्हणजे त्याचं झाड तयार होईल. तुमच्या अंगणामध्ये झाड असेल तर अवश्य ते नारळाचं झाड तुम्ही तुमच्या दारामध्येच लावा. एखाद्या गणपती मंदिरापाशी किंवा कुठल्याही मंदिरापाशी जाऊन ते झाड लावलं तरीही चालेल किंवा शेतामध्ये जाऊन लावलं तरीही चालेल. अजून काय प्रश्न आहे, त्यातला सुपारी आणि रुपया काय करायचा, तर प्रत्येक वेळेस तोच तुम्ही वापरू शकता. जोपर्यंत सुपारी खराब होत नाही तसं तर सुपारी खराबच होत नाही. आणि अशा प्रकारे आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. मंगल कलशाची स्थापना घरात केल्यावर काही नियम आहेत का, तर नवरात्रीचे 9 दिवस त्याला नियम आहेत. नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचे नाही, घरामध्ये अमंगल काही करायचं नाही, अपवित्रता तुम्हाला चालणार नाही. अखंड दिवा घरात आहे तोपर्यंत ब्रह्मचर्याचे कडकडीत पालन तुम्हाला करावेच लागेल. मंगल कलशाचे पावित्र्य राखावे लागेल. मंगल कलशाच्या आजूबाजूला धूळ बसली आहे, घाण बसली आहे, त्याची पानं सुकली आहेत, अशा अवस्थेत मंगल कलश ठेवायचा नाही. काही वेळेस तुमच्याकडे पानं नसतील तरीही चालेल, नुसता तुम्ही तांब्यामध्ये नारळ ठेवलात तरी चालेल. पानं असतील तेव्हा लावा, नसतील तेव्हा नाही लावलीत तरी चालेल. मात्र पावित्र्य राखणं गरजेचं आहे, कारण त्याचं नावच आहे मंगल कलश आणि त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो. त्यामुळे आपल्या घरात सगळं काही सुंदर असं घडतं. मात्र त्याचे थोडेफार नियम आहेत नवरात्रीमध्ये. इतर वेळेस काय नियम आहेत, तर फक्त त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्या लहरी व्यवस्थित ठेवा, त्याच्यातलं पाणी बदलत राहा. पाण्याला वास येतोय, त्यात फूल कुजलंय अशा अवस्थेत ते पाणी ठेवू नका आणि वेळच्या वेळी बदला. तुम्हाला वेळ असेल, शक्य असेल तर रोज बदललं तर उत्तमच होईल, अगदी खूप चांगलं होईल. अशा प्रकारे मंगल कलश घरोघरी प्रत्येकाने स्थापन करावा, ही माझी तुम्हाला नम्र आणि कळकळीची विनंती आहे. महिलांनी हे काम नक्की करतील. माझं प्रत्येक महिला ऐकते, मला प्रत्येक गोष्टीचा सल्ला घेतात, त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. यातूनही तुम्हाला काही प्रश्न उरले असतील, जवळजवळ सगळी माहिती मी दिलेली आहे. त्यातूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. श्री स्वामी समर्थ.